नमस्कार. अहो, उन्हाळा सुरू झालाय आणि या दिवसांमध्ये मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं खूप महत्वाचं होऊन जातं. चला तर मग आजच्या या भागात आपण मुलांसाठी काही एकदम सोपे आणि आरोग्यदायी पदार्थ कोणते आहेत हे जाणून घेऊया. हो, बरोबर. हाच तो प्रश्न आहे जो उन्हाळा सुरू झाला की जवळजवळ प्रत्येक पालकाला पडतो, नाही का? की मुलं निरोगी तर राहिली पाहिजेत, पण त्यांना खाण्यात जडही वाटायला नको. चला तर मग यावरचे काही सोपे उपाय पाहूया. तर उपाय शोधण्याआधी ना उन्हाळ्यात मुलांना नेमक्या कोणत्या समस्या येतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. कारण एकदा का समस्या कळली की उपाय शोधणं कितीतरी सोपं होतं. बघा, उन्हाळ्यात होतं काय की वाढत्या उष्णतेमुळे अनेकदा मुलांची भूक मंदावते, ती लवकर थकतात आणि खेळण्या बागडण्यातही त्यांना फारसा उत्साह वाटत नाही. आणि यात सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे डिहायड्रेशनचा, म्हणजेच शरीरातलं पाणी कमी होण्याचा. मग यावर उपाय काय? अगदी सोपा आहे. मुलांना असे पदार्थ द्यायला हवेत जे पचायला हलके, स्वभावाने थंड आणि पौष्टिक असतील. जड, तेलकट पदार्थ पचायला वेळ घेतात आणि त्यामुळे शरीरात आणखी उष्णता वाढते, म्हणून ते टाळलेलेच बरे. चला, आता अशा काही पदार्थांबद्दल बोलूया जे बनवायला अगदी सोपे आहेत आणि मुलांना छान थंडावा देतात. आपल्या यादीतला सर्वात पहिला आणि सोपा पदार्थ म्हणजे काकडी. ती सहज उपलब्ध होते आणि खरं सांगायचं तर उन्हाळ्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. काकडीचे फायदे तर खूपच स्पष्ट आहेत. ती शरीराला नैसर्गिकरित्या थंड ठेवते. तिच्यात पाण्याचं प्रमाण इतकं भरपूर असतं की डिहायड्रेशन टाळायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पचायलाही अतिशय हलकी असते. काकडी देणं तर खूपच सोपं आहे. तिच्या साध्या चकत्या करून स्नॅक म्हणून दिल्या तरी चालतील. आणि चवीत थोडा बदल हवा असेल ना, तर त्यावर थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस शिंपडा. यामुळे मुलांना ती खायला आणखी आवडेल आणि चवही एकदम छान लागेल. चला, आता पुढच्या पर्यायाकडे वळूया, जो मुलांचा खूपच आवडता आहे. कलिंगड. आहाहा, उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते, नाही का? आणि हा आकडा बघा, 90%. विश्वास बसतोय? कलिंगडामध्ये तब्बल 90% पाणी असतं. म्हणूनच उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा एक सर्वोत्तम उपाय मानला जातो. तर ह्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कलिंगड केवळ शरीरातली पाण्याची पातळी चांगली ठेवत नाही, तर ते मुलांना इतकं आवडतं की ते अगदी आनंदाने खातात. कलिंगड देण्यासाठी 2 सोप्या पद्धती आहेत. एकतर त्याचे छोटे चौकोनी तुकडे करून खायला देता येतात किंवा त्याचा ताजा रसही बनवता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रसात साखर अजिबात घालू नका. कलिंगड नैसर्गिकरित्याच गोड असतं आणि साखर घातल्याने त्याचे फायदे कमी होऊ शकतात. आतापर्यंत आपण थंडावा देणाऱ्या पदार्थांबद्दल बोललो. चला, आता अशा काही पदार्थांकडे वळूया जे थंडाव्यासोबतच मुलांना ऊर्जा आणि चांगलं पोषणही देतात. आणि आपला तिसरा अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आहे ताक. खरं तर उन्हाळ्यात ताक पिणं हे आरोग्यासाठी अमृतासारखं आहे. ताकाचे फायदे अनेक आहेत बरं का. ते फक्त शरीराला थंडावा देत नाही, तर पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप मदत करतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. ताक अजून चवदार आणि फायदेशीर बनवण्यासाठी त्यात फक्त चवीपुरतं मीठ घाला. सोबतच थोडीशी जिरेपूड टाकली ना, तर त्याची चव तर वाढतेच, शिवाय जिरेपूड पचनासाठी उत्तम असते. आपला चौथा पदार्थ आहे केळी. उन्हाळ्यात जेव्हा मुलं खेळून बागडून थकतात, तेव्हा केळी त्यांना त्वरित ऊर्जा देऊ शकते. केळी खाल्ल्यावर काय होतं? मुलांना लगेच ताकद मिळते, ती पचायलाही सोपी असते आणि मुलांचे पोट पटकन भरते. त्यामुळे ती एक उत्तम नाश्त्याचा पर्याय ठरू शकते. केळी देण्यासाठी सकाळची वेळ किंवा दुपारच्या वेळी नाश्ता म्हणून देणं सर्वात चांगलं, जेणेकरून मुलांना दिवसभर ऊर्जा मिळत राहील. तर मग आपण आज काही अगदी सोपे आणि आरोग्यदायी पर्याय पाहिले. पण थांबा, ही यादी इथेच संपत नाहीये. आज आपण काकडी, कलिंगड, ताक आणि केळी या 4 महत्त्वाच्या पदार्थांबद्दल बोललो. हे सर्व पदार्थ उन्हाळ्यात मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि सहज उपलब्धही होतात. पण अजूनही काही असे रुचकर आणि पौष्टिक पर्याय शिल्लक आहेत जे मुलांना नक्कीच आवडतील. त्याबद्दलची सगळी माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर मग आता आपण काही अशा पदार्थांबद्दल बोलूया जे फक्त पौष्टिकच नाहीत, तर मुलांना प्रचंड आवडतील इतकेच चविष्ट सुद्धा आहेत. आणि सुरुवात करूया अशा एका पदार्थाने जो मुलांचा ऑल टाइम फेवरेट असतो. आईस्क्रीम नाव ऐकलं तरी मुलांच्या चेहऱ्यावर कसं हसू येतं नाही का?
पण बाजारात मिळणारा आईस्क्रीम देण्याऐवजी घरी बनवलेला आईस्क्रीम देणं कधी उत्तम. हा एक खूपच हेल्दी पर्याय आहे. आणि ऐकायला जरी अवघड वाटलं तरी हे बनवणं इतकं सोपं आहे ना की विचारायलाच नको. फक्त केळं आणि दूध घ्या, एकत्र मिक्सरमधनं फिरवा आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्या, बस. किंवा आंब्याचा रस, तो तर आपला हक्काचा उन्हाळ्यातला पदार्थ आहे. हे दोन्ही पदार्थ मुलांसाठी 100% सुरक्षित आणि आरोग्यदायी आहेत. म्हणजे बघा, यातला महत्वाचा मुद्दा काय आहे, तर आपण मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थच देतोय, पण तो पूर्णपणे आरोग्यदायी आहे याची आपल्याला खात्री आहे. आणि त्यामुळे पालक म्हणून जे समाधान मिळतं ते वेगळंच. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या पदार्थाकडे, जो उन्हाळ्यासाठी अगदी म्हणजे अगदी परफेक्ट आहे. तो म्हणजे दही भात. किती साधं आणि पारंपरिक जेवण आहे, पण उन्हाळ्यात याचे फायदे खूप आहेत. एकतर दही भात पचायला खूप हलका असतो, त्यामुळे पोटाला आराम मिळतो. शिवाय तो शरीराला आतून थंडावा देतो. लहान मुलांसाठी तर हा एक उत्तमच पर्याय आहे. आणि हो, एक छोटीशी टिप, यात जर थोडंसं साजूक तूप घातलं ना, तर त्याचे पौष्टिक फायदे अजूनच वाढतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर दही भात फक्त शरीराला थंडावा नाही देत, तर तो मनाला सुद्धा शांत करतो. म्हणूनच त्याला एक सूथिंग फूड म्हणतात. आणि आता आपला तिसरा पदार्थ, जो दिसायला इतका रंगीबेरंगी आणि आकर्षक आहे की मुलं त्याला नाही म्हणूच शकणार नाहीत, तो आहे मिक्स फ्रूट सॅलड. या एका वाटेत कितीतरी आवश्यक विटॅमिन्स मिळून जातात आणि त्याचा तो जो रंगीबेरंगी कलरफुल लूक असतो ना, तोच मुलांना खायला आकर्षित करतो. हे असंच साधं दिलं तरी चालतं किंवा चवीसाठी अगदी थोडंसं मधही घालता येतं. म्हणजे थोडक्यात काय, तर फळांचं सॅलड हे पौष्टिक आहे, आकर्षक आहे आणि खाण्यासाठी एकदम मजेशीर आहे. त्यामुळे मुलांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. चला आता पदार्थांबद्दल तर बोललो, पण काही महत्त्वाचे नियमसुद्धा आहेत, त्यावर एक नजर टाकूया. बरोबर. म्हणजे फक्त चांगले पदार्थ खाऊन भागत नाही, तर उन्हाळ्यात काही साधे नियम पाळणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे. आणि हे नियम मुलांच्या आरोग्यासाठी खूप खूप आवश्यक आहेत. तर उन्हाळ्यात काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात. मुलांना भरपूर पाणी प्यायला द्या आणि नेहमी ताजं अन्नच द्या. पण काय टाळायचं, तर बर्फासारखे थंडगार पदार्थ, तेलकट आणि खूप मसालेदार जेवण हे शक्यतो टाळा. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलं बाहेर खेळून घामाघूम होऊन येतात तेव्हा त्यांना लगेच थंड पाणी देऊ नका. हे टाळलेलंच बरं. आता प्रश्न पडेल की या सगळ्या सोप्या गोष्टी पाळल्या तर काय होईल? तर त्याचा परिणाम सरळ आणि सोपा आहे. आपल्याला मिळतील निरोगी आणि उत्साहाने भरलेली मुलं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? तो हाच की उन्हाळ्यात योग्य आहार आणि काही चांगल्या सवयी जर आपण मुलांना लावल्या, तर ती फक्त निरोगीच राहणार नाहीत, तर दिवसभर एकदम ॲक्टिव्ह आणि उत्साही सुद्धा राहतील. तर मग विचार करा, या उन्हाळ्यात आपल्या मुलांसाठी यातली कोणती सोपी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करायची. चला तर मग हा उन्हाळा मुलांसाठी निरोगी आणि एकदम आनंदायी बनवूया. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.